नमस्कार. आजीच्या हातची चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहे. दिवाळीच्या सणाला विशेषतः ज्यांना गोड जास्त आवडत नाही ते शेव, चकली, चिवडा याच्यावर जास्त भर देतात. तीच तरह आमच्याकडे पण आहे. तिखट चिवडा खूप आवडतो. काही भाजके पोहे बाजारातून आणलेले आहेत, उन्हात चांगले वाळवलेत आणि विशेष म्हणजे चाळून घेतले. थोडी कचकच ज्याला म्हणतो ती याच्यात खाली असू शकते, म्हणून निवडून ती कच काढून चाळून स्वच्छ करून हे पोहे मी इथे घेतलेले आहेत, भाजके पोहे. त्यासाठी लागणारं फोडणीचं साहित्य ज्याला म्हणतो आपण, मी कढई गरम करा ठेवलेली आहे. तर काय फोडणी कशा कशाची द्यायची, काय त्याच्यामध्ये हवं असतं पहा. हे सॉरी खोबऱ्याचे काप काढलेले आहे, त्याचे पातळ असे काप काढलेले आहेत. तेही तळताना न जळेल असे करायचे. दाणे घेतले इथे पाऊण वाटी पंढरपुरी डाळ घेतलेली आहे. लसणाच्या 10-20 पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. फोडणीसाठी जिरं, चवीपुरतं मीठ, हळद आणि या ठिकाणी पुदिन्याची 5-6 पानं बारीक चिरून घेतलेली आहे. तसंच फोडणी टाकायला हिंग घेतलाय. चला तर मग आता, आणि इथे कढीपत्ता घेतलाय. या पोह्याला कढीपत्त्याचा वास जर असेल तर खूप छान लागतं. खूप मोठी मोठी पानं होती, विकतचा आहे हा, बागेतला नाही घेतलेला, होता घरात म्हणून मी तो घेतलेला आहे. तर तो 2 भाग करून घेतलेला आहे. चला तर मग कसे करायचे आपण ते पाहूया. गॅस थोडासा करते जादा, आणि त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल टाकते. पहा, प्रथम अगदी थोडंच टाकायचं आहे आपल्याला. पहा, या ठिकाणी 2 चमचे तेल मी टाकले. तर शेंगदाणे तळायचे त्याच्यामध्ये आपल्याला, खोबरं भाजून घ्यायचंय त्याच्यामध्ये आपल्याला. आणि हे भाजून घेताना तेलाला खूप कडक ताव नाही येऊ द्यायचं, आणि फोडणी नंतर द्यायची. डाळवं थोडंसं भाजून घ्यायचंय आपल्याला. कढीपत्ता हा सर्वात अगोदर तळून घ्यायचा. पहा, का घ्यायचा माहिती आहे का? कारण याच्यावर जर तिखट पडलं, मीठ पडलं तर तो खारट होतो आणि तो याला लागतो, म्हणून तो आधी तळून आपण याच्यावरती टाकणार आहोत. तर आता हे सर्व पदार्थ मी तळून घेणार आहे. त्यापैकी प्रथमतः हे खोबऱ्याचे काप आहेत ना, ते टाकायचे. आणि आपल्याला तर माहितीच आहे, आजीच्या चव चॅनलमध्ये स्वयंपाकाला सुरुवात करताना आपण जो मंत्र आहे, चुलीचा मंत्र होता, आता गॅसचा मंत्र आहे. तर सोन्याची चूल चांदीची इंद्रभाया, स्वयंपाक करते अनुसया, जेव्हा येथे सद्गुराया. तेल ताव घेतलाय का ते पाहण्यासाठी मी एकच तुकडा अल्पसा याच्यामध्ये टाकलेला आहे, आणि याप्रमाणे धरलाय तेलाने. कारण खोबऱ्याचं नेहमी वैशिष्ट्य आहे, तो जर जळाला ना तर बिलकुल चव देत नाही. म्हणून आपण काय हळूहळू जरा टाकायचं. होतं कधी कधी आपल्याकडून तेलाला ताव आला तर मग पटकन जातं, म्हणून मी अगोदर कमी ताव असताना गुलाबी व्हायला लागलं की काढून घ्यायचं. पहा, आणि ते याच्यातच टाकून द्यायचं. चला तर मग आता मी 2 भागात टाकणार आहे. पण सगळाच टाकला आणि तावणीचा, आणि गॅस मात्र आता मी कमी केला. कारण काय होतं मग, तो जर जळाला तर करपट नावाचा प्रकार आपल्याला माहिती आहे, तसे होतात. म्हणून आपण आधी थोड्या मंदात तेलामध्ये या खोबऱ्याला काढून घेणार. काही जण याच्यात हळदही टाकतात, मी पण टाकणार आहे. थोडीशी हळद टाकली की खोबऱ्याला एक वेगळा रंग येतो. काही जण त्याच्यात मीठही टाकतात, पण काय होतं मग हे पाहता. या ठिकाणी हा झाला माझा पिवळसर, तर मी आता काढून घेणार आहे. थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकणार आहे. झाला पाहता. आणि याप्रमाणे हे सर्व पदार्थ एक एक तळून मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे पहा, याच पद्धतीने अगदी खूप जळकाही नाही आणि खूप कच्चाही नाही असं टाकणार आहे. आता उरलेलं खोबरं त्याच्यात टाकणार आहे मी, कारण खोबरं खूप आवडतं घरात सर्वांना. थोडंसं किंचितसं मीठ टाकलं ना तर ते सुद्धा त्याला लागतं. पहा, टाकायचं थोडंसं, तेही बरं वाटतं. आणि त्यानंतर हे डाळवं आणि दाणे हे परतून घेणार आहे मी, ते असे काढून घेणार आहे. काही जण डायरेक्ट सगळी फोडणी तयार करतात आणि त्याच्यामध्ये पोहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो. आता तेल थोडं असल्यामुळं आपल्याला ते काढायला जरा हे होतं. पहा, आता मंदच ठेवला मी मुद्दाम. हे पहा,
बरोबर झालं. म्हणून डायरेक्ट का काढलं तर त्याचं जे तेल येते इकडे तिकडे पडू नये म्हणून आपण याच्यातच टाकलं ते तेल याला लागू शकतं. आता सुरुवातीला दाणे भाजून घेऊ. म्हणजे दाण्यांना काय असतं पहा, दाणे सुद्धा घेताना खवट जे असतात ना ते आपण घ्यायचे, निवडून घेतलेत मी. पण जर असलाच एखादा, कारण संपूर्ण चवीचा बेरंग एकाच खवट दाण्यामुळे होऊ शकतो कधी कधी. आणि आता याला मात्र थोडासा गॅस मोठा केला आहे आणि याला तळायला थोडा जास्त वेळ लागतो. तर याप्रमाणे हे 3 आधी मी तळून घेणार आहे. हे पहा, दाणे पण आपले झाले, थोडेसे गव्हाळ रंगावर धरलेत. खूप लालसर आपण जर केले तर मग तेही करपटच होतात. म्हणून थोडेसे कच्चे ठेवायचे आणि गरमीने पुन्हा ते होऊ शकतात. तर असे हे शेंगादाणे आपण ते केले. हे पहा, तेलही त्याला जातं. आणि आता जे डाळे आहेत ते डाळेही आपण टाकणार त्याच्यामध्ये. पहा, तेही मंद याच्यावर आपण काय करणार, असं मंद याच्यावरच घ्यायचं. याला मी थोडीशी हळद टाकते कारण डाळ्यांना ना रंग लागतो. पहा, पिवळसर रंग म्हणतात ना तो. आणि असे परतून आपल्याला ते घ्यायचे. आता गॅस मी याला मोठा केलेला आहे आणि थोड्याशा कडक करून घ्यायच्यात आपल्याला. होतात त्या, खूप छान लागतो चिवडा हा. आपण करतोच. मी नेहमी तर खरं मुरमुऱ्याचा करत असते. आवडतो तो आमच्याकडे सगळ्यांना. पण कोणाचा तरी डब्यामध्ये ताटामध्ये येतो आणि मग म्हणतात आपण का नाही करत तसा, तो हवा. जास्त करून जो आवडतो तो मुरमुऱ्याचाच आवडतो तिखटमध्ये. हे पहा, हे थोडे थोडे आता लाल व्हायला लागलेले आहे. हां, याचप्रमाणे आपण हा तळून घेतला आहे. आता तो टाकला की आपण प्रथम कढीपत्ता तळून काढणार आहे. तळणीची कामं आहेत दिवाळीच्या दिवसामध्ये. महत्त्वाची सूचना की खूप जपून करायचे आपण. कारण बऱ्याच वेळेला घाई गडबडीमध्ये तेलाचं जे आहे ना प्रमाण ते आपल्याला माहिती आहे काय होतं त्याने. इथे ना थोडासा मी पुदिना घेतलेला आहे, त्याचा एक सुंदर वास येतो. तो फक्त तळून घेणार आहे. कडक झाला, वास त्याचा लागतो. अगदी थोडे घेतले 5-5 पानं. मला तर खूप आवडतो तो. सगळ्याच्या चिवड्यांमध्ये नेहमी मी टाकत असते. आता कढीपत्ता घेणार आहे 5. हे पहा, हा कोणी उडतो अंगावरती. मी सावधच आवडली काय ना दिवाळीच्या दिवसात तळणीच्या वेळेला हे सगळे प्रकारे ना आपण जरा काळजीपूर्वक करायचं. अन्नपूर्णेचा सहवास असतो इथे. ती असतेच आपल्याजवळ आपण हे स्वयंपाक करत असताना. तर तिचं स्मरण करून आपण जर केलं व्यवस्थित होतं. जिथे जिथे ओलसरपणा आहे ना त्या कढीपत्त्याला तिथे तडतड आवाज येतो. आणि तो तळून झाला की मग मात्र आवाज येत नाही. पाणी असतं त्याच्यामध्ये, पाण्याचा. आणि कढीपत्ता केसासाठी सगळ्यात उत्तम आहे आणि त्वचेलाही तजेलदारपणा आणण्याचं काम कढीपत्ता करतो. म्हणून आपण एरवी सुद्धा वाटणात फोडणी कढीपत्त्याचा वापर आवर्जून जास्त करावा. हे पहा, आहेच अजून एखाद दुसरं पान आहे ते तडतड वाजतंय. तर आपण याप्रमाणे त्याला तेल मुद्दाम मी कमी टाकलेलं आहे. तेलाचा जास्तीत जास्त कमी वापर. हे पाहता इथे तेल सगळं त्याचं हे होत आहे आणि या ठिकाणी मी ते कढईला घेते. झाला, कडक झाला चांगला तो. आता मला फोडणी द्यायची. फोडणी देण्यासाठी थोडं तेल अजून लागेल मला. ते घेतलंय मी.
2 चमचे अजून टाकले त्याच्यामध्ये. आणि त्याची फोडणी देताना मात्र पुन्हा सांगते एकदा तुम्हाला, आता इथे महत्त्वाचा लसूण आहे, जिरं आहे, हिंग आहे, चवीपुरतं मीठ घेतलेले, थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली. एवढ्याचीच फोडणी आपल्याला याच्यामध्ये टाकायची. पहा, आपण या ठिकाणी हे खोबरं घेतलं, खोबऱ्याचे काप, हे दाणे घेतलेले, दाणे ठेवलेले आहेत. आणि आत्ता आपण फोडणी करताना सगळीकडे टाकणार. जर फोडणीत कढीपत्ता, चुका कोणाकडूनही होतात, माझ्याकडून सुद्धा एकदा झाली, सगळी फोडणी तयार केली, कढीपत्ता त्याच्यात टाकला, सगळ्या कढीपत्त्याला तो लागला. म्हणून कढीपत्ता अगोदर मी तळून बाजूला घेत असते. चला तर मग आता हे पहा, आधी लसूण टाकते. ओलसर असतो ना तो, कडक होईपर्यंत आपल्याला करायचं. लसूणही आमच्याकडे खूप, आता आज थोडाच घेतला मी, पण खरं तो तळल्यानंतर इतका स्वादिष्ट लागतो. आणि लसूण तर सर्वांना माहिती असेल, रक्तदाबाला नियंत्रित करतोय, त्याच्यासाठी तो चांगला आहे, हृदयाला चांगला आहे. तर लसूण खेड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरतात. आणि या सर्वजणांनी आपणही ती काळजी घेतली पाहिजे की लसूण हा फोडणीत असलाच पाहिजे. आता मी मंद ठेवलेला आहे गॅस, त्याला चांगला परतला, तळलं की मग काय होतं, कुरकुरीत राहतो. आणि पहा, केवढ्याच्या एका घासाबरोबर जर आपण ठेवलं इतकं कुरकुरीत लागतो ना, खूप चव येते तोंडाला चांगली. आता ह्या चिवड्याला पिठी साखरही घालतात, पण आमच्याकडे गोडपणा जरा कमीच खातात लागतो, म्हणून मग आता पहा, त्याला थोडंसं कडक होईपर्यंत गव्हाळ चाललाय. हे जिरं मी त्याच्यात टाकणार आहे. मोहरी टाकली नाही, मोहरी तशीच खाली राहते, आणि म्हणून जिरं टाकले. पहा, जिऱ्याची फोडणी. हलवत राहायचं, कारण लसूण जळू नये म्हणून. आलाय तो आता कडक होण्यापर्यंत. आता हिंग टाकलाय मी त्याच्यामध्ये. जे तिखट मला हवं होतं ते तिखट मी याच्यामध्ये घेतलेले. पहा, दाखवते तुम्हाला. हां हां, हळद आहे, ते हळद आता याच्यामधली टाकणार आहे मी. आता हळद मात्र ही सर्व टाकणार आहे त्याच्यात, कारण काय, चिवड्याला पिवळटपणा यायला चव येते, ती चव पण असते. आणि आता राहिलं शेवटी मीठ, तेही मी त्याच्यामध्ये टाकते. पहा, आणि आता सावकाशपणे ही फोडणी आपण याच्यावरती ओतणार आहोत. गॅस बंद करते मी. आता ह्या तेलाच्या कढईतच काही लाह्या याच्यात नंतर टाकणार मी, आणि आता हलवून घेणार आहे. पहा, आता हे सगळं हलवून घ्यायचं आपल्याला. गरम आहे म्हणून यानेच हलवूया असं सुरुवातीला. सुंदर वास सुटला, आणि एकही पदार्थ त्याच्यातला आपण करताना जळाला नाही, हे महत्त्वाचं आहे. कधी कधी होतं घाई गडबडीत, पण थोडंसं आपण कच्चं राहील किंवा काय त्याची काळजी घेऊन ते करायचं आहे आपल्याला. तर पहा, घरातला सगळ्यात आवडता पदार्थ आमच्या चिवडाचा आहे. चुरमुऱ्याचा करते, पण या वेळेला दोन्ही करणार आहे मी. चुरमुऱ्याची मागे दाखवलेली आहे तुम्हाला. आणि आता फोडणी गरम होती. आता याच्यातले काही मी इथे टाकणार आहे, कारण तेलाची जी कढई आहे ना, वायाला नाही गेलं पाहिजे. तो पुसूनही निघते त्याला ती, आणि कडकही होतो मग पुन्हा. तसं आता पाहिलं तर सादळी हवा त्याला म्हणू ना, तेही थोडं जाणवते. आणि म्हणून काही याच्यातले आपण बदलून असं टाकणार आहे त्याच्यामध्ये. जो हलवलेला भाग होता तो पांढरट दिसतो आपल्याला, म्हणून आपण ते करणार आहोत. गॅस बंद आहे, बंद गॅसवरच मी त्या गरम कढईमध्ये ते टाकलेले आहेत. झाला आपला चिवडाही तयार झालेला आहे. आणि वास तर खूपच सुंदर झालेला आहे. चला तर मग दिवाळी तुमची सुरू झालेली असेल, आणि या ठिकाणी
हा तेवढा गरम झाला का तो एका बाजूला घेणार मी आणि हा एका बाजूला घेणार. आणि मग हे पहा आता थंड झाले म्हणून मी हात घातलाय त्याच्यामध्ये. हे पहा कढीपत्त्याचा म्हणाल ना आवाज येत असतो, आवाजच येतो त्याचा, तो आलाच पाहिजे. खाताना जर आला ना असा आवाज तर खूप सुंदर लागतं. माझ्यावर टेरेसवर खूप झाडं आहे. मी दररोज ताजा कढीपत्ता आणून प्रत्येकाला घालत असते. तर पहा, सर्व गृहिणींना दिवाळीच्या शुभेच्छा. मस्त खा, घरी बनवलेलं खा, कमी मिठाचं खा, कमी साखरेचं खा. आता याच्यावर सुद्धा थोडीशी साखर ज्याला हवी त्याच्यासाठी निम्म्याला टाकणार, नाही तर तिखटच ठेवणार. आता थोडंच प्रथम काय करते, सर्व एकदा याच्यात टाकते, हलवून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला जर आवडत असेल ना तुम्ही मोहरी टाकू शकता त्याच्यात. झाली आपली पोळी तयार झाला चिवडा, भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर हे पहा सर्व आता मी एकत्र घेते याच्यामध्ये. हे पहा पहा महत्त्वाचे टिप सांगितले. कढीपत्ता फक्त मी सेपरेट तळून घेतलेला आहे आणि मंद आचेवर सर्व तळून घेतलेलं आहे. आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे मला कळवा आणि सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब व्हा. ही दिवाळी तुम्हाला सुखदायक आरोग्यदायक जावो ही शुभेच्छा. धन्यवाद.